आवाज सर्वसामान्यांचा। गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्यासह 22 देशांमध्ये उत्सव साजरा होत आहे। 19व्या शतकामध्ये राष्ट्रीय एकोपा, जातीय सलोखा वाढवा, लोकांनी एकत्र येऊन जनप्रबोधन व्हावं, याप्रमाणे मराठमोळा हा सण ही आपली एक संस्कृती आणि ओळख निर्माण झाली आहे। यासाठी कोणतेही अनुचित प्रकार न घडता हा उत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी केले। डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याबाबत वडूज पोलीस स्टेशनच्या वतीने नुकतीच मीटिंगचे आयोजन करण्यात आले होते। सदर कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत, तसेच खटाव तालुका तहसीलदार बाई माने, वडूज नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे, पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, एपीआय विक्रांत पाटील, गावचे पोलीस पाटील, सर्व गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, गणेशोत्सव साजरा करणारे गणेश मंडळ अध्यक्ष, उपाध्यक्ष उपस्थित होते। या मीटिंग दरम्यान गणेश मंडळांना उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या माध्यमातून गणेशोत्सव डॉल्बी मुक्त आणि निर्विवाद जातीय सलोखा राखून साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। कोणत्याही प्रकारे महिलांशी आणि मुलींची छेडखानी होणार नाही याची सर्व मंडळांनी दक्षता घ्यायची आहे। मंडळांनी गणेश मूर्तींचे पावित्र्य जपावे, त्याचबरोबर लेझर लाईट आणि डॉल्बीचा वापर न करता याऐवजी पारंपरिक वाद्याचा वापर करावा आणि जास्तीत जास्त स्पर्धांचे आयोजन करून हा गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या। यावेळी पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मुल्ला मस्जिद ट्रस्टने 5 तारखेला होणारा ईद ए मिलाद पैगंबर जयंती हा मुस्लिम धर्मियांचा सण 7 तारखेला मिरवणुकीचा कार्यक्रम शांततेत पार पाडण्यात येणार असल्याचे मुस्लिम समाजाच्या वतीने सांगण्यात आले। या कार्यक्रमात रविवारी संध्याकाळी 7 ते 9 जमात मस्जिद यांच्या वतीने लहान मुलांचा वक्तृत्व स्पर्धा होणार आहे। यावेळी मुल्ला मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष जावेद मुल्ला, कय्यूम मुल्ला, दाऊद खान मुल्ला, अमीन मुल्ला, जाफर आतार, जैनुद्दीन मुल्ला, रियाज मुल्ला, रिहाल मुल्ला, असलम मुल्ला, मुन्ना मुल्ला, शरफुद्दीन मुल्ला, नईम मुल्ला, सदाम मुल्ला, सोहेल मुल्ला आदी उपस्थित होते। पाहुयात मायभूमी न्यूज ग्राउंड रिपोर्ट। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत वडूज पोलीस स्टेशन ते साहेबांशी जरा गणेश उत्सव एक 10 दिवसाचा असतो त्याविषयी त्यांनी नुकतीच एक मीटिंग पार पडली। पोलीस पाटील, मंडळाचे अध्यक्ष त्यांना बऱ्याच सूचना दिल्यात की उत्सव कशा पद्धतीने पार पाडायचा, तर आपण त्यांच्याकडे जाणून घेणार। बोला साहेब। हां, नमस्कार, जय हिंद। मी पीआय घनश्याम सोनवणे, वडूज पोलीस स्टेशन। प्रथमतः सर्वांना आजच्या अनंत चतुर्थीच्या मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या लाडक्या बाप्पाचं, विघ्नहर्त्याचं आगमन होत आहे। गणेशोत्सव हा आता राज्योत्सव झालेला आहे। तो महाराष्ट्रातच नाही तर देशात नाही तर जगातील 22 देशामध्ये साजरा होत आहे। भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 19व्या शतकामध्ये राष्ट्रीय एकोपा, जातीय धार्मिक सलोखा वाढावा, लोक एकत्र येऊन जनप्रबोधन व्हावे, अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती याला तिलांजली देण्यात यावी आणि नवीन नवीन जे इश्यू असतात, समस्या असतात त्याच्यावरती जनप्रबोधन व्हावं, राष्ट्रीय भावना वृद्धिंगत व्हावी याकरता सुरू केलेला एक मराठमोळा उत्सव सण ही आपली एक संस्कृती आणि एक ओळख निर्माण झालेली आहे। या अनुषंगाने आम्ही येत्या गेल्या सोमवारी म्हणजे 2 दिवसापूर्वी शांतता समितीची बैठक आयोजित केली होती। त्यामध्ये प्रामुख्याने गणेश मंडळाचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी, विविध संघटना, पक्ष यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा म्हणजे एक सुजाण नागरिकांची एक सहभाग होता। सर्वांची एक बैठक घेऊन त्यांना गणेश उत्सव हा कोणत्या रीतीने साजरा करावा, त्याचबरोबर 5 तारखेला ईद ए मिलाद आहे, त्यामुळे धार्मिक एकोपा, धार्मिक सलोखा, भाईचारा हा वाढावा यासाठी एक शांततेचं मीटिंगद्वारे आवाहन केलेलं आहे। त्यांच्याशी नेहमीच आम्ही सुसंवाद साधत असतो दैनंदिनरित्या, परंतु एक औपचारिक म्हणून मीटिंग देखील घेण्यात आलेली आहे। अच्छा, तर आता आजचा सुद्धा दिवस एक महत्त्वाचा आहे आणि बघतोय आता आपण मार्केटमध्ये फार गर्दी आहे, तर म्हणजे कायदा सुव्यवस्था आणि एक वाहतुकीचं नियंत्रण त्याबद्दल काय म्हणजे तुम्ही एक हे केलं? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचा हा सण सर्वांना उत्साहाने, खेळीमेळीच्या वातावरणात
गणरायाचे मनामनात आणि घराघरात त्याचं पूजन होत आहे किंवा मूर्तीपूजन किंवा मूर्ती प्रतिष्ठापना होत आहे. त्याकरता लोक मोठ्या संख्येने खरेदीसाठी किंवा मोठी लगबग बाजारामध्ये दिसून येत आहे मुख्य रस्त्याने वर्दळीच्या ठिकाणी. त्या ठिकाणी आम्ही आमचं निर्भया पथक सक्रिय आहे. महिलांची मुलींची छेडखानी होऊ नये म्हणून, वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून आज आम्ही आमचे अंमलदार, गृहरक्षक दलाचे देखील अंमलदार आणि मायने या ठिकाणी काही SRPFचं एक सेक्शन आम्ही डिप्लॉय केलेलं आहे. विशेषतः सर्व नागरिकांना यापूर्वीच आम्ही सोशल माध्यमाद्वारे, सामाजिक माध्यमाद्वारे म्हणजे सोशल मीडियाद्वारे आणि वेळोवेळी त्यांच्या भेटी घेऊन आवाहन केलं आहे की प्रत्येकाने रहदारीचे वाहतुकीचे नियम पाळावे. शेवटी प्रत्येक नागरिक हा एक विदाऊट युनिफॉर्मवाला म्हणजे विना गणवेशधारी पोलीसच असतो. ज्याने त्यांनी आपले कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं तर आम्हाला दंडात्मक कारवाई करण्याची वेळ येणार नाही. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही किंवा उपद्रव पोहोचणार नाही, दुसऱ्याच्या आनंदावरती विरजण येणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. आम्ही अतिशय दक्षतेने वाहतूक कोंडी होऊ नये अथवा इतर कोणतीही अप्रिय घटना घडू नये याकरता सतर्कतेने आमचा अहर्निश प्रयत्नरत आहोत. 24/7 कर्तव्यदक्ष. अच्छा, यामध्ये आता काही म्हणजे चेन स्नॅचिंग असं म्हणजे एक म्हणजे अशी चोरी करणारे असा फायदा उठवतात गर्दीमध्ये, त्याविषयी काय तुम्ही बंदोबस्त? त्याकरता आम्ही साध्या कपड्यातील आमचे पोलीस अंमलदार देखील गर्दीच्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आम्ही आमची व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील काही ठिकाणी CCTV देखील लावण्याकरता आम्ही लोकांना प्रवृत्त केलं होतं आणि ते व्यापाऱ्यांनी रोड कव्हर होईल किंवा अशा ठिकाणी CCTV देखील लावलेले आहेत. आमच्याकडे गोपनीयतेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील केली जात आहे. बाकी डिपार्टमेंटशी समन्वय, विशेषतः CO आणि BDO यांच्याशी देखील समन्वय साधून साध्या कपड्यातील पोलीस आमचे लक्ष ठेवून आहेत त्या संदर्भाने. आणि अशा गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहेत त्यांच्यावरती आम्ही पूर्वीच प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना कारवाई केलेली आहे. आता डॉल्बी संदर्भात त्याच्याबद्दल काय म्हणजे एक दक्षता घ्यायचं नियोजन केलं तुम्ही? सर्वात महत्त्वाचा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आपण विचारलेला आहे. आणि सध्याचा हा बर्निंग इश्यू आहे आणि मी लोकशाहीच्या 4थ्या आधारस्तंभाचा खरोखरच खूप आदराने या ठिकाणी उल्लेख करेन की त्यांनी डॉल्बी आणि डीजेमुळे जे काही शारीरिक आणि मानसिक त्रास होतो सर्व अबालवर्गांना, त्यासाठी गणेश आजचा जो आपला राज्य महोत्सव याच्या अगोदर जवळपास 1 महिन्यापासूनच त्यांनी विविध वर्तमानपत्रातील लेखाद्वारे याची फार दखल घेतलेली आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील या संदर्भात वेळोवेळी निर्देश जारी केलेले आहेत. डीजे आणि डॉल्बी मुक्त गणेश मंडळ किंवा गणेशोत्सव साजरा करणे, आपला हा राज्य उत्सव, त्याचबरोबर नशामुक्त राज्य उत्सव साजरा करणे ही काळाची गरज बनलेली आहे. त्याचबरोबर लेझर लाईटचा वापर हा अतिशय घातक, हानिकारक आहे नेत्रासाठी. तसेच इतर आवाज जसं डीजे डॉल्बीच्या आवाजाने त्याचं जे डेसिबल आहे त्यापेक्षा जास्त आवाजामुळे कायमचे कर्ण इंद्रियाची कायमची हानी होते अथवा अटॅक येतात किंवा खूप तरी लोकांना BP शुगरचा प्रॉब्लेम कायमस्वरूपी त्यांना ते एक गिफ्ट मिळते. यासाठी आपण कठोर पावलं उचललेले आहेत, खूप जनप्रबोधन केलेले आहे. ही एक डीजे डॉल्बी मुक्ती आणि नशामुक्ती गणेशोत्सव एक चळवळ व्हावी म्हणून खूप विविध माध्यमाद्वारे प्रत्यक्ष भेटून वेगवेगळ्या बैठका घेऊन सुसंवादातून लोकांना आपण प्रवृत्त केलेले आहे की डॉल्बी आणि डीजे मुक्त गणेश मंडळ पर्यावरणपूरक गणपती उत्सव व्हावा. आणि गणेश ही विवेकाची देवता आहे आणि पर्यावरण संरक्षण अधिनियमानवे खूप जो ॲक्ट आहे आणि प्रचलित कायदा नव्हे 1986चा कायदा आहे पर्यावरण संरक्षण, त्याचा कलम 15G नुसार त्याला कठोरात कठोर शिक्षा सांगितलेली आहे. किमान 1 लाखापासून 5 लाख रुपये दंड, 3 वर्ष ते 7 वर्षापर्यंतची त्यात शिक्षेची तरतूद आहे. आम्ही नॉईज पोल्युशन मीटर आमच्या कर्मचाऱ्यांनी त्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. 2 सरकारी पंच सोबत ठेवणार आहोत, त्याचे ड्राय पंचनामे देखील आम्ही करून ठेवलेले आहेत. त्यामुळे आमची पूर्वतयारी झालेली आहे. जर अशा प्रकारचं कोणी डीजे डॉल्बी तिलांजली न देता किंवा त्याच्या आवाजाची पातळी जी ओलांडेल डेसिबलची कायद्याने आणि न्यायालयाने घालून दिलेली आहे, तर त्याचं उल्लंघन केल्यास निश्चितच 100% कडक आणि प्रभावी कारवाई करू, गुन्हे दाखल करू आणि त्यांना शिक्षेप्रत घेऊन जाण्याची सर्वस्वी जबाबदारी, पूर्णतः जबाबदारी आमची आहे, याचं सर्वांनी भान ठेवावं. तसं दुसरी गोष्ट, आता मुल्ला मस्जिद ट्रस्ट निवडून यांनी एक त्यांचा कार्यक्रम आहे 5 तारखेला होता, पैगंबर जयंती अमुक तमुक, तर ते एक त्यांचं म्हणणं आहे की 5 तारखेच व्हावं, पण
काही समन्वयानुसार एक 7 तारखे पुढे ढकललं, त्याविषयी काय सांगाल? आपणास माहिती आहे की सध्या गणेशोत्सव हा राज्य महोत्सव सर्व धर्मियांच्या वतीने अतिशय हर्षोल्लासामध्ये साजरा होत आहे. अच्छा. एक आदर्श रूप किंवा प्रणाली आपण त्याला आदर्शवत तो आपण साजरा करत आहोत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये. आणि त्या दरम्यानच म्हणजे 5 तारखेला 5 सप्टेंबरला ईद ए मिलाद हा मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणचा धार्मिक जातीय सलोखा भाईचारा एकोपा हा खूप स्वाभिमानास्पद आणि आनंदाची बाब आहे. तर ती पुढेही कायम राहावी. त्याला आणि सर्व धर्मियांना एकमेकाच्या सणात मिक्स होऊन सण साजरा करण्याची या ठिकाणी एकोप्याची जी भावना आहे त्याला अनुसरून प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी वडूज शहर आणि पंचक्रोशीतील मुस्लिम बांधवांना एक विनंतीवजा आवाहन करण्यात आलं होतं की आपण 5 तारखेच्या ऐवजी 7 तारखेला मिरवणूक काढावी. ती त्यांनी अतिशय सकारात्मकरित्या त्याला योग्य उत्तम प्रतिसाद देऊन 5 तारखेच्या ऐवजी 7 तारखेला ते ईद ए मिलादची मिरवणूक काढणार आहे. आणि त्यामध्ये DJ डॉल्बी मुक्ती किंवा त्याच्या विरहित ती मिरवणूक निघत असून एकदम पारंपरिक वाद्याचा उपयोग करून आवाजाची मर्यादा पाळून आणि एक जनप्रबोधनपण किंवा मुलांसाठी लहान मुलांसाठी प्रबोधनपण कार्यक्रम घेऊन ती अतिशय शांततेत आणि खेळीमेळीच्या वातावरणात जसं आपल्या धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे त्याला अनुसरून ती पार पडत आहे. ही अतिशय वाखाणण्याजोगी आनंदाची गोष्ट आहे. त्यांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी शतशः धन्यवाद. जय हिंद केलेले आहे. बरं, आता एक वडूज शहर सोडून इतर खेड्यापाड्यातसुद्धा गर्दी दिसून येते. तिथं कायदा सुव्यवस्था वाहतूक कशी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करा? गाव पातळीवरती तंटामुक्ती समिती आहे. त्याचबरोबर तिथले स्वयंसेवक आहेत, गणेश मंडळाचे जे पदाधिकारी आहेत काही त्यांना देखील आम्ही सूचना दिल्या आहेत. व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेले आहेत, त्यांच्या संपर्कात आहोत. त्याचबरोबर आमचे बीट अंमलदारासाठी दत्तक योजना तयार केलेली आहे. आपण ते बीट अंमलदार त्यांच्या गावातील पोलीस पाटलाशी संपर्क साधून आहेत आणि पेट्रोलिंग सातत्याने ठेवण्यात येत आहे रात्रीची आणि दिवसाची. विशेषतः आता आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे गणरायाच्या आगमनाचा किंवा स्वागताचा. त्यामुळे गाव पातळीवर देखील स्वयंसेवक आणि आमचे बीट अंमलदार आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून आपण कोणालाही कुठल्याही प्रकारची इजा किंवा अपाय होणार नाही, तो कुठलाही क्राईम घडणार नाही तर स्ट्रेट पोलिसिंग ठेवलेली आहे, व्हिजिबल पोलिसिंग. अच्छा. मग आता शेवटी काय सांगाल, म्हणजे कशी दक्षता घ्यावी, नागरिकांनी कशी दक्षता घ्यावी, कर्मचाऱ्यांनी कुठल्या पद्धतीने थोडंसं चाणाक्ष राहिलं पाहिजे? सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्याला जातीय सलोखा धार्मिक सलोखा अबाधित राहायला पाहिजे. ते आपलं भूषण आहे आणि तो याचा आपला इतिहास हा वडूज नगरीचा एक हुतात्म्याची नगरी आहे. त्यामुळे वडूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व जे गावं आहेत, विशेषतः संवेदनशील गावं आणि मिश्र वस्ती, या ठिकाणी आम्ही वारंवार भेटी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर गणेशांचे श्रीच्या निरोपाचे जे मार्ग आहेत किंवा विसर्जनाच्या वेळी जे काही दुसऱ्या धर्मियांचे धार्मिक स्थळं ज्या मार्गामधून आहेत, पारंपरिक मार्गच आपण ठेवलेले आहेत. नवीन मार्गाला कुठलीही परवानगी दिलेली नाही वरिष्ठांच्या सूचनेनुसार. तर त्या ठिकाणी आपण विशेषतः खबरदारी घेतलेली आहे. तर सर्वांनी एकोप्याने खेळीमेळीने दुसऱ्या धर्मियांना देखील या सणामध्ये आपल्याला सहभागी करून घ्यायचं आहे आणि आपला जो भाईचारा आहे तो वृद्धिंगत ठेवायचा. आपलं जे हे भूषण आहे एकोप्याचे किंवा विविधतेत एकता, याला आपल्याला अधोरेखित करायचं आहे. आणि एक आदर्श उपक्रम, एक गाव एक गणपती, विविध समाज प्रबोधनपर कार्यक्रम घेऊन, समाज हिताचे कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतील असं किंवा त्यांच्या करिअरला महत्त्वपूर्ण ठरतील असे गावोगावी कार्यक्रम घेऊन, कलागुणांना वाव देऊन आपल्या संस्कृतीला आपल्याला जपायचे. आणि हा एक विवेकाची देवता आहे, वैचारिकतेने हा आपल्याला सण साजरा करायचा आहे. आणि याच्यामधून नवीन पिढीला काही चांगले संस्कार होतील या अनुषंगाने आपलं प्रत्येक कृती असावी. आणि आपल्या माध्यमातून आम्ही सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणारे त्यांच्या आयुष्यातील काही विघ्न असतील ते देखील विघ्नहर्ता दूर करू असे विघ्नहर्ता चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी प्रार्थना करतो. सर्वांना पुनश्च शुभेच्छा.
सर्वांनी काळजी घ्यावी, सुरक्षित राहावं. काही वाटलं डायल 112ला कॉल करावा. बाकी डिपार्टमेंटशी समन्वय साधून आम्ही आहोत आणि कशी खबरदारी घ्यावी याबाबत सूचना आपण वेळोवेळी निर्गमित केलेल्या आहेत. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. थँक्यू सो मच. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.